बार्शी तालुक्यातील सासोळ्यामध्ये एका तरुणाने एका माजी सरपंचाने आपल्या डोक्यावरती गोळी झाडत आपला शेवट केला आहे. कसा? नमस्कार, बातमीपत्र आहे बार्शी तालुक्यातील सासोळ्यामध्ये एका माजी सरपंचाने सासोळ्यामध्ये एका युवकाने आपल्या डोक्यावरती गोळ्या झाडत आपला शेवट केलाय. कसा? तर नृत्यकेच्या नादाला लागून आपली जीवनयात्रा संपवलेली आहे आणि तरुण आहे बीड मधील. आणि यामुळेच प्रत्येक बातमीत प्रत्येक चॅनलवरती सांगत आहे बीड पुन्हा हादरलं, बीड पुन्हा हादरलं. कसं? सविस्तर सांगतो. बीड गेवराई मधील दैठण मधील गोविंद आप्पा बर्गे हा तरुण माजी उपसरपंच आहे आणि त्याची ओळख कला केंद्रामध्ये पूजा गायकवाड हिच्या सोबत झाल्यानंतर दोघांच्या गाठीभेटी वाढल्या, कला केंद्रामध्ये जाणं येणं वाढलं, कॉन्टॅक्ट वाढलं, देणं घेणं वाढलं. देणं घेणं म्हणजे काय? सोनं असेल, गाडी असेल, बुलेट असेल, फ्लॅट असेल, एवढंच नव्हे, त्यानंतर दोघांची जवळीक आली, प्रेम संबंध देखील झाले. मग वारंवार हा तिला भेटू लागला, ही त्याला बोलू लागली. नंतर तिच्या मागण्याही वाढू लागल्या आणि त्याच मागण्या पुरवता गोविंद आप्पा बर्गे हा कैद झाला तिच्या प्रेमामध्ये. आणि नंतर पूजा गायकवाड हिने त्याच्याशी बोलणं बंद केलं आणि वेगवेगळ्या प्रकारचे रील्स टाकायला सुरुवात केली. त्या रील्स तुम्हाला मी ऐकवतो, त्या रील्स तुम्ही ऐका. मुझे तुमसे ब्रेकअप करना है. ब्रेकअप करना है ना, कर लो, लेकिन मुझे ये बताओ तुम्हारे पास है क्या? मेरे पास गाड़ी है, पैसा है, बंगला है, दौलत है, शोहरत है, तुम्हारे पास क्या है? तेरे जैसे चार. त्या रील्स अशा आहेत, तुम्ही विचार करचाल की एवढं सगळं देऊन सुद्धा ही व्यक्ती अशी रील्स कशी टाकू शकते. म्हणजे काय, तिने स्वतः रील्स केला आहे की मला तुझ्यासोबत ब्रेकअप करायचा आहे. मग नंतर पुरुषाच्या आवाजामध्ये एक जण म्हणतो, तू ब्रेकअप करते तर कर, पण तुझ्याकडे काय आहे? माझ्याकडे गाडी आहे, बंगला आहे, सोनं आहे, सगळं आहे. ती डायरेक्ट म्हणते त्या रील्स मध्ये, तुझ्यासारखे माझ्याकडे 4 आहेत. किती? 4. आणि ह्या रील्स पाहून तो गोविंद आप्पा बर्गे टेन्शन मध्ये आला आणि त्या टेन्शन मध्ये तो तिला तिकडे बार्शी तालुक्यातील सासोळे या गावात भेटायला गेल्यानंतर तिने याचे फोन उचलणे बंद केले, याला बोलणे टाळले आणि इथून पुढे तू मला कॉल करू नको असेही तिने सांगितले. मग टेन्शन मध्ये आलेला गोविंद आप्पा बर्गे यांनी आपली जीवनयात्रा त्या स्वतःच्या गाडीमध्ये तिच्या घराच्या समोर संपवली, डोक्यामध्ये गोळी झाडत. आणि याचाच तपास वैराग पोलीस स्टेशनचे PI कुंदन गावडे, त्यांची टीम आणि बार्शीचे DYSP सायकर साहेब हे करत आहेत. आता सध्या तिला वैराग पोलीस ठाणे येथे अटक केलेली आहे. सांगायचं तात्पर्य काय की एवढा पैसा, अडका, सोनं नाणं तुम्ही तिला देऊन सुद्धा आणि मनापासून प्रेम करून सुद्धा ती तुमची होऊ शकली नाही. म्हणून कला केंद्रामध्ये जाणं कितपत योग्य, कितपत अयोग्य आणि कुणासोबत किती देणं घेणं करायचं, कारण त्या व्यक्ती, त्या महिला कधीच कोणाच्या एकट्याच्या नसतात बरं का. आज तुमच्याकडे पैसा आहे ती तुमची आहे, उद्या दुसरा कोण पैसेवाला आला ती त्यांची होणार. आज त्या गोविंद आप्पा बर्गे याला स्वतःची बायको आहे, स्वतःची मुलगी आहे, स्वतःचा मुलगा देखील आहे आणि संपूर्ण घर आज उघड्यावरती पडलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. प्रतिनिधी राहुल गुरव, DR न्यूज.
धान, मेरे दिल में दर्द हो रहा है। अरे 2-4 लड़के बाहर फेंक।